महापालिका निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये ठेवलंय। त्यामुळे आता वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाणही आलंय। शिंदेंना नगरसेवक फुटीची भीती वाटते की मग भाजपवर दबाव टाकण्यासाठी शिंदेंनी ही खेळी खेळली आहे, याबद्दल आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागले। पाहूयात। शिंदेंच्या शिवसेनेचे मुंबईमधले 29 नगरसेवक वांद्र्यातल्या ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये मुक्कामी आहे। मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलवलं। मुंबईमध्ये सध्या महायुतीचे 118 नगरसेवक आहे। बहुमतासाठी 114 नगरसेवकांची गरज असते। बहुमतापेक्षा फक्त 4 नगरसेवक महायुतीकडे जास्त आहे। त्यामुळे नगरसेवकांना एकजूट ठेवणं शिंदेंसाठी महत्त्वाचं आहे। शिंदेंच्या निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी अनेक जण यापूर्वी ठाकरेंसोबत होते। त्यामुळे ऐनवेळी दगाफटका होऊ नये यासाठी शिंदे दक्ष आहेत। दुसरीकडे मुंबई महापालिकेतील स्टँडिंग कमिटीसारखी मोठी पदं मिळवण्यासाठी आणि भाजपसोबत बार्गेनिंग करण्यासाठीही नगरसेवक एकजूट असणं ही शिंदेंची गरज आहे। त्यामुळे महापौर पदाची निवड होईपर्यंत शिंदेंचे हे नगरसेवक वांद्र्यातल्या हॉटेल ताज लँड्स एंडमध्येच मुक्कामी राहण्याची शक्यता आहे। त्याआधी कोंडलेले नगरसेवक जे आहेत विकासासाठी त्यांना बाहेर काढा। काय 25 एक नगरसेवक जे कोंडून ठेवलेले आहेत ताज लँड्स एंड नावाच्या हॉटेलमध्ये बंद करून आणि बाहेर चौकी पहारे बसवलेले आहेत खाजगी, त्यांना आधी बाहेर काढा अशी माझी त्यांना विनंती आहे। आज मी तिथे ताज लँड्स एंड मध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत, तर आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी जाणार आहोत आम्ही। नाही जाऊ ना, आम्ही सगळेच जाणार तिकडे। मला कालच जायचं होतं, म्हटलं अरे बापरे इथे तर कैदखाना केला, एरवडा जेल केली आहे तिथे। पहले अपने पार्षद संभाल, उनके चुन के आए हुए उनके ही खुद जाते हैं। इतने सारे एमएलए टूट गए उद्धव जी से, जो एमएलए नहीं संभाल पाएंगे वो पार्षद क्या संभाल पाएंगे। हमारी चिंता मत करिए एकनाथ जी की और देवेंद्र जी की, हम लोग हमारे कार्यकर्ताओं अच्छे संभालते हैं। हमारी पार्टी मजबूत है, एकनाथ जी भी मजबूत नेता है। उन्होंने एक गेट टुगेदर रखा था और गेट टुगेदर के लिए एकनाथ जी ने अपने नगर सेवक को बुलाया, उसमें क्या गलत है। टूटते तो इनके लोग हैं, इनके लोग उनके आते लेकिन संभाल नहीं पाते। ही जे आहे 50 खोके एकदम ओके, हा जो महाराष्ट्रामध्ये जो नारा आला त्यांनी लोकशाहीचं वाटोळ केलेलं आहे। या निवडणुकीमध्ये मतदारांना मोठ्या प्रमाणात पैसे देणे याची सुरुवातच या रिसोर्ट कल्चर आणि 50 खोके एकदम ओकेच्या अनुषंगाने झालेली आहे। त्या बातमीवाल्याचे आणि उभाटाचे इतके कमी नगरसेवक आलेले आहेत की किती पक्षी यांनी एका जागेवर आणण्याचा प्रयत्न केला तर यांचं बहुमत होऊ शकत नाही। त्यामुळे आता ते प्रयत्नही करणार नाही, तर आम्हाला कुठं लपवाछपी करण्याची गरज नाही। पण ज्या पक्षीय बैठका असतात, नगरसेवकांना मार्गदर्शन करायचं असतं, त्यांना काही सूचना करायच्या असल्या तर त्याच्यासाठी बैठका या चांगल्या ठिकाणी हॉटेलला म्हणा का हॉलमध्ये म्हणा बोलावल्या जात असतात। असं काही लपवाछपी करण्याची काही गरज नाही। मुंबई महापालिकेत 2.5 वर्ष महापौरपद द्यावं असा प्रस्ताव शिंदेंनी भाजपसमोर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पण असा कोणताही प्रस्ताव नाही असं मंत्री बावनकुळे यांनी सांगितलंय। वो हमारा पार्लियामेंट्री बोर्ड है, वहाँ पे ऐसी कोई डिमांड हमारे पास तो आई नहीं है। लेकिन जब पार्लियामेंट्री बोर्ड बैठेगा तो एकनाथ शिंदे जी भी उसमें है, हमारे समन्वय समिति में देवेंद्र जी, अजीत दादा, एकनाथ जी और हमारे अजीत दादा जी सब लोग बैठकर निर्णय करेंगे। महापौर महायुतीचाच होणार आहे। नगरसेवकांची ओळख व्हावी, एक आपापसात नाती जुळावीत म्हणून त्यांनी कोंडून ठेवले असतील हॉटेलमध्ये। मी पण वाचलं की हॉटेलमध्ये नगरसेवक आहे, पण त्याच्यात दुसरा अर्थ काही असूच शकत नाही। कारण आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की महायुतीचाच महापौर होईल। शिंदे आणि भाजप शिंदे सेना आणि भाजप एकत्र येऊनच महापौर करतील, त्याच्यामध्ये किंचितही शंका नाही आहे। आम्ही महायुती म्हणूनच इलेक्शनला सामोरं गेलेलो आहोत आणि महायुती म्हणून जिंकलेलो आहोत। आम्हाला जे मॅन्डेट मिळालेलं आहे ते महायुती म्हणून मिळालेलं आहे, त्याच्यामुळे पाठीत खंजीर खुपसायची आमची भूमिका नाहीये। आम्ही महायुती म्हणूनच राज्यावर मुंबई महानगरपालिकेवर येणार आहोत। हे आमचे जे नगरसेवक आहेत ते जवळजवळ 29 नगरसेवकांपैकी जवळजवळ 20 नगरसेवक हे पहिल्यांदा निवडून आलेले, त्याच्यामुळे त्यांना महानगरपालिकेचं कामकाज कसं चालतं याबद्दल काही माहिती नाही। तर त्या संदर्भात 2 दिवसाचं आम्ही इथे शिबिर ठेवलेलं आहे। तुम्हाला या ठिकाणी 3 दिवसाचे कपडे घेऊन यायला सांगण्यात आलेलं आहे। 3 दिवस तुमचा मुक्काम असणार आहे असं बोललं जातंय, त्यामुळे हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झाली का अशी चर्चा सुद्धा या अनुषंगाने रंगते। या उत्तर कसं देणार? याच्यात काही पक्षाकडनं काहीच सांगण्यात नाही आलंय, फक्त इथे या अनुषंगाने इथे बोलवलंय, पण इतर गोष्टी अजूनपर्यंत काही सांगितलं नाहीये। जसं जसं पक्ष आदेश देईल त्या अनुसारानं आम्ही हे करू, पुढच्या रणनीती आम्ही आखू।
महापालिकांच्या महापौर पदाची सोडत अद्याप काढली गेलेली नाही. त्यामुळे महापौर पदाच्या निवडीसाठी आणखी काही वेळ जाणार आहे. तोपर्यंत या नगरसेवकांना एकजूट ठेवावं लागणार आहे. शिंदेंनी त्यांचे जे नगरसेवक निवडून आलेले आहेत ते आता ताज हॉटेलला इथे काही दिवस ठेवणार आहेत. काय त्यांना भाजपची भीती वाटते, कारण ते जाऊ दे आता जास्त काही न बोललेलं बरं. कारण ते एकदा फुटलेले लोक कधी फुटू शकतात, सगळ्यांच्या संपर्कात असू शकतात. आता त्यांना टेन्शन आहे, कारण शेवटी एकदा फुटलेली फोडून आणलेली माणसं ही टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असतं. मला नाहीये टेन्शन. एकनाथ शिंदेंनी सगळे नगरसेवक त्यांच्या एका खासगी हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे काय नक्की प्लॅन आहे असं, म्हणजे पुन्हा एकदा पळवण्याचं जसं आमदारकीच्या वेळेस झालं एका खासगी हॉटेलमध्ये ठेवलं. आता कुठेही पळवापळवी नाही आहे. आता सगळं शांतपणे आहे. आम्ही एकत्रितपणे सगळे निर्णय करणार आहोत. त्यामुळे पळवापळवीची काही आवश्यकता नाही आहे. एखाद वेळेस त्यांनी सगळ्या लोकांना एकत्रित, जसं आम्ही बोलवलं आता इथे मी आलो तर राहायला वगैरे कोणी जात नाही. शिवसेनेतल्या पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी पहिल्यांदाच सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. त्यावेळी त्यांचं हॉटेल पॉलिटिक्स अख्ख्या देशभरात गाजलेलं. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर शिंदेंनी पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स सुरू केलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.